हॅलो फ्रेंड्स, श्रेया फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण कॅनव्हासचा नेक कसा जोडायचा, दोन्ही पार्ट एकमेकांना कसे जोडायचे ना ते आपण बघणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, कॅनव्हासवर पहिले गळे आखून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याला कडेने टिप मारून घ्यायची आहे. आणि आता हा पुढचा गळा आहे, पुढचा गळा असा अटॅच करून घेतला आहे मी. जसा गळ्याचा पॅटर्न आहे त्याच्यावरच टिप मारायची आहे आणि त्याच्या आतल्या बाजूने 1/2 इंचावर आपण कटिंग करून घ्यायचं आहे. असं 1/2 इंचावर कटिंग करून घ्यायचं, पूर्ण नेक आतल्या बाजूने कट करून टाकायचा. आणि जी 1/2 इंच आपण जे ठेवलं आहे ना तिथं पण असे छोटे छोटे नॉच मारायचे, कोपऱ्यामध्ये जिथे कॉर्नर येतात तिथे, आणि मध्ये पण राऊंडच्या तिथे कॉर्नर मारायचे, जेणेकरून गळा जेव्हा आपण पलटी करतो ना त्यावेळेस शेप खूप छान आणि खूप व्यवस्थित येतो त्याने. त्यानंतर कॅनव्हासवरती दाबटीप द्यायची आहे, वरच्या कापडावर नाही द्यायची, कॅनव्हासवर द्यायची आहे दाबटीप देताना. आणि बस इथे सोडून द्यायचं. आतमध्ये फोल्ड करून मग त्याच्यावर टिप मारायची नाही आहे लगेच, ती आपण नंतर करणार आहोत. मागचा गळा पण सेम पुढच्या गळ्याप्रमाणेच करून घ्यायचा आहे. त्याला पण असेच नॉच मारून घ्यायचे आणि त्याला पण कॅनव्हासवर एक दाबटीप देऊन घ्यायची. त्यानंतर आता ही पहिली पद्धत होती रेग्युलर, की पुढचा भाग मागचा भाग मग असं आतमध्ये फोल्ड करायचं आणि इथे टिप मारायची. ही मी टिप मारून दाखवली आहे तुम्हाला. आता बघा हे तुम्ही, तर हे वरच्या बाजूने व्यवस्थित दिसतं, पण आतून कसं दिसतं, तिथे कापड ते कसं बाहेर येतं ते चांगलं नाही वाटत. आपल्याला तसं नाही जोडायचं आहे. आपण फिनिशिंगमध्ये कसं जोडलं जातं ना ते बघणार आहोत. वरतून दिसतं पण मग काय होतं, तो कोपरा बघा बाहेर येतो. तो कोपरा असा बाहेर नाही आला पाहिजे. ज्यावेळेस आपण स्टिच करतो ना पुढची आणि मागची बाजू, ते शोल्डरला चांगलं नाही दिसत. त्याच्यासाठी काय करायचं, आपण दोन्ही भाग एकमेकांवर ठेवायचे, एकाची सरळ बाजू एकाची उलटी बाजू, आणि एकदम सारखं पकडायचं आहे. त्याच्यासाठी ती कॅनव्हासची जी पट्टी आहे ना तिची पण साईज दोन्ही गळ्यांची सेम पाहिजे. मग अशी टिप मारून घ्यायची आहे सरळ. कॅनव्हासचा भाग आतमध्ये फोल्ड न करता सरळ टिप मारून घ्यायची आहे. ते एकदम बरोबर दोन्ही एकमेकांना तंतोतंत जुळलं पाहिजे. आणि मग ते आतमध्ये फोल्ड करायचं आहे आपल्याला शोल्डरला. कापडाची जी ग्रोथ आहे ती मागच्या गळ्याच्या बाजूने करायची आहे आणि आतमध्ये टाकून त्याच्यावर एकदम मस्त फिनिशिंगमध्ये कडेला टिप मारून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता हा फायनल लुक आहे. पुढचा गळा मागचा गळा किती फिनिशिंगमध्ये दिसतंय. आणि आता शोल्डर बघा, शोल्डरच्या तिथेसुद्धा खूप फिनिशिंगमध्ये दिसतंय काम. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.